एवढा झटका देऊन मारशील मला. अजून पुढं बस. थांब. अरे आला आवाज. हो. स्लो स्लो खेचत जा. एंडला खेच, नंतर झटका दे. मित्रांनो काय करता माहिती आहे, हा लेग इथे ठेवायचा आहे ना, हा हात असा पकडायचा आहे, हा पाय इथे ठेवायचा आहे. जर जास्त राग बीक असेल तर इथे काढता नाही तुम्हाला. चांगल्या मोडणारच आहे आता बघ. हा आहे ना, एवढा स्ट्रेच करायचा आहे. स्ट्रेच म्हणजे काय माहिती आहे, खेचत जायचं आहे, नंतर एकदम पूर्ण थांबायला ना सब. हसू नको, इंजुरी होऊ शकते. एकदाच खेचायचं आहे, मस्त एकदम फुल फ्री वाटतं आहे ना. मी कोण आहे, इन्फ्लुएन्सर आहे काय, कोण आहे, बॉडी बिल्डर आहे की कायरोप्रॅक्टर आहे? मला तर मस्त वाटतं, एकदम मस्त वाटतंय. रिलॅक्स. एकदा कंबर मोडू एक साइडनी, मग नंतर सांग कसं वाटतं तुझी. मोडेल मी. पकड हात. तू शूज लावतोयस? वा. मग शूज मध्ये तुझी बॅग काय करायची, शूज काढू मी? प्री वर्कआउट पियालोय मी. काय केलंस? नाही फालतू 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 शिकू ना काय काम झाल्यावर. चल ओके मित्रांनो, काल आहे ना, काल एक यूट्यूब व्हिडिओ पाहिजे, थोडीशी शॉर्ट टाकून देते. माझी ना आता काय बोलायची पण इच्छा नाही. मी आता माझी फिजिक बघितली, एवढी खराब वाटते ना, एवढी डाऊन वाटते ना, एवढा डिमोटिवेट झालं ना. अरे भाई बॉडी डाऊन, पूर्ण बॉडी चांगली ग्रोथ घेत नाही, हे ते पूर्ण म्हणजे खूप जास्त डिमोटिवेट झालेला आहे मी आता. हा सर त्या झोनमध्ये जात नाही मी. तर काल अर्धा व्हिडिओच तसाच ठेवून दिला, कारण माझा मूडच नव्हता. मी वर्कआउटच नाही केला नीट, कारण जाऊ दे आता त्या गोष्टींमध्ये मला परत बोलायचं नाही. तर आज करतोय शोल्डर्स. ओके, एमटी जिम आहे, मस्त शोल्डरचा वर्कआउट करतोय. आणि आता म्हणजे वर्कआउटची स्प्लिट चेंज होईल आजपासून, नाही पुढच्या वीकपासून मे बी. भाई काय झालं आहे, हां पुढच्या वीकपासून माझी वर्कआउट आणि डाईट पण चेंज होईल. तर चला आज शोल्डर वर्कआउट करून घेऊया. फक्त मला तसं वाटते माझी बॉडीची कंडिशनिंग चेंज नाही, मसल ग्रोथ नाही होत आहे, की फक्त मलाच वाटते की तुम्हाला पण वाटतं? मला कमेंट करून सांगा जरा, मी खूप जास्त कन्फ्यूज आहे. ठीक आहे, बाकी सोडून देऊया. डिमोटिवेट झालेलो आहे, होतो आता, थोडाफार पुश करण्याचा प्रयत्न करतोय. सोड. 3 4 5 कमी दे. 6 7 8 9 10. 2 more. 1 up. One more. Very good. हे स्लो पंप येईल. ओके मित्रांनो, जसं की मी मागाशी बोललो, बॉडीमध्ये रिझल्ट्स येत नाहीत, डिमोटिवेट फील करतो एकदम मी. काय मित्रांनो, असं काय हे कुठली दैवी शक्ती नाही जी दिवसभर मोटिवेट राहीन किंवा फुल पॉझिटिव्ह विचार करेन. हा मी ट्राय करतो, पण बोललोय मी गोष्टी. तर आता आहे ना, माझ्याकडे काय ऑप्शन नाही मेहनतीशिवाय. मेहनत करत राहणार मी. हां मे बी 15 दिवसात बॉडी थोडी चांगली वाटेल, तेव्हा मी चांगलं फील करेन.
पण नाही चांगलं फील केलं तर ऑप्शन पण काय आहे. देर इज नो प्लॅन बी. सेकंड सेट आहे ना हा, सेकंड वर्किंग सेट. 45 घेऊ 40 घेऊ 40चे तुझे गेले होते 12, 13 गेलेले. काय करू बोल. हे 45. 45 घेतो मित्रांनो. फक्त लिफ्ट द्या, सांगितलाच घे 45. डंबल पडू दे माझ्या तोंडावर. तगडा आहे माणूस पाटी. बोलतोय तर तगडा. आता बघूया लिफ्ट कसं देतोय. हो हो घे. One, two, come on, 3, 4, 5, 6, come on, 7. सवय नाही ना भाई 45ची. किती गेले. 7, 8 गेला असता. ठीक आहे 8 पर्यंत पोचलो ना म्हणजे ठीक ठीक आहे. बस जास्त खाली नको जाऊ. 2, 3, 4. एल्बो काय सांगितलं, क्लोज आले पाहिजे ना खाली पण. हां हां परफेक्ट. सेम डिस्टन्स पाहिजे वरती आणि खाली. हां वेस कर. एल्बो वाईड होतोय. मार. बघू पंप, बघू पंप. ट्रायसेप बघू. ट्रायसेप ट्रायसेप ऑलवेज दिसतो माझा. कोण गाडी रेव करते रे. माझे ट्रायसेप दिसत नाही रे. ओके फ्रंट काय बोलू शकतो याला. फ्रंट केबल प्रेस काय काय माहिती. तर मित्रांनो हा अँटेरियर डेल्टॉइडसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे. मी करतो. याच्यामध्ये तुम्ही फ्रंट रेज पण करू शकता बेंच मागे घेऊन. का कारण फ्रंट रेजमध्ये तर ट्रायसेप इन्व्हॉल्व होत नाही, याच्यामध्ये होतो तरी. तुम्ही हा सेट ट्राय करून बघा. भाई खतरनाक प्रेशर टाकतो एकदम. तुम्हाला पंप दिसत असेल. मी पहिला सेट केला तेव्हा तेवढा चांगला पंप नव्हता, पण आता खूप चांगला पंप आला. हे कारण काय माहिती आहे, मी जास्त सीटेड एक्सरसाइज करतो. का ज्याच्यामध्ये म्हणजे हिप किंवा नी हे जे स्टॅबिलायझर्स आहेत ना ते इन्व्हॉल्व नाही होणार. फ्रीली मी वर्कआउट करेन. फक्त जो मला मसल टार्गेट करायचा त्याच्यावरतीच मी फोकस करू शकतो. भाई जास्त जास्त नॉलेज होते. वेट 80 90 ओके. एल्बो जो इथे आहे तेवढीच दोघांचा जो मधला अंतर असेल तो पण तेवढाच असेल. ओके मारेन. हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
11 12 कमी दे. 14 up 3 more. 16 Last one. Up. हे बघा, घरी एक नवीन मांजर आणलं जिंजर. त्यांनी कशी नक्षी उठवले, पूर्ण नखं मारलेले आहेत. माझ्या पण उठवलेली आहे. तुझ्या पण आहेत. तो तुलाच पाहिजे होता ना, मग तुझ्या ते मॅन्डेटरी आहे ते. बाकी मित्रांनो, डेल्टचा पंप कसा वाटतं ते सांगा. जर तुम्ही यूट्यूब बघत आला असाल तर तुम्हाला दिसत असेल प्रोग्रेस होत आहे थोडीफार. पण हां, मी जर मी डिसाईड केलेलं तर आहे, तेवढा कन्फर्म नाही कॉम्पिटिशन खेळण्याचा. पण जर खेळलो भाई, माझी बॉडी कटडाऊनला जाम भारी ट्रान्सफॉर्म होते. माझी मसल ग्रोथ तेवढी चांगली होत नाही, पण नंतर बॉडी लई चांगली ट्रान्सफॉर्म होते. मला माहिती आहे त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स. मी आता का एवढा मसल ग्रोथला घेऊन रडतोय, कारण मला माझा मसल मोठा पाहिजे. त्याला कट करायचा कसा आहे ना, फॅट लॉस करायचा, ते इझी आहे माझ्यासाठी. इझीच बोलू शकतो मी. काय त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहेच नाही. डाईट क्लीन करायची आहे, वेट ट्रेनिंग करायची आहे, त्याच्यानंतर कार्डिओ करायचा आहे, बस दॅट्स इट भाई. हे बघा, मी आता बेल्ट यूज करायला सुरुवात केलं आहे. बेल्ट काढला आहे. लिटरली काही खातोय, काही म्हणजे तसं नाही, काही कॅलरीज कॅल्क्युलेट करत नाही. ठीक आहे, प्रोटीन इंटेक कंप्लीट करून 500-1000 कॅलरीज वरती होतात, तरी पण यार त्याच्यामध्ये साईज नाही वाटत आहे. एनिवेज, 5 6 7 11 12 अप. अजून एक सेट करेन फ्रंट रेजचा, त्याच्यानंतर लॅटरल रेज, आय मीन साईड डेल्टसाठी. त्याच्यावर जास्त फोकस करावं लागेल, कारण त्याच्यानेच अप्पर बॉडी माझी थोडी ह्यूज वाटू शकते. वी टेपर चांगला वाटेल. ते फायबर दिसतात काय? बघ, थोडं एकदम हो. लाईट. ते बघ ना, लाईट. फायबर नाही रे ते बाबा, ते काय? फॅटची लाईन आहे ती. ये नहीं तुझे बोलना चाहिए था. आई शपथ भाई, पंप चांगला वाटते आता. सी, पण पंप बघ, इकडे बघ जरा, बघ. तू मोठा पंप आहे रे, हा छोटा पंप आहे. मित्रांनो, पाऊस एवढा आलाय ना की पूर्ण आवाज येते वरती. एक मिनिट. कंटिन्यूस 4 का 5 दिवस झाले मित्रांनो पाऊस आहे. याच्यामध्ये ना वर्कआउटची पण वाट लागते. वर्कआउटला टाईमवर जायला भेटत नाही. पण ठीक आहे, आता कमी व्हायला आलाय. म्हणजे थोडा 15 मिनटं पडतो, नंतर जातो. ओके, एक सेट करतोय फ्रंट रेजसाठी प्लेट्स घेऊन, जो मी ड्रॉप करणार आहे. आता सगळे ड्रॉप सेट नाही करत मी, माहिती आहे तुम्हाला. एकच सेट करणार आहे, तो ड्रॉप सेट. 15ची प्लेट असेल, 15 नंतर 10 असेल, 10 नंतर 5 असेल, बघूया, नाहीतर 20 पण असेल, डिपेंड्स. भाई 20 घेतो, दे 20. जरा जास्त हेवी होईल.
Six. Five more. Two. Seven 7.5 लॅटरल रेज. माझे शोल्डर आहे ना, शोल्डर ते जास्त वीक आहे. वीक म्हणजे बोलू शकतो की हा वीकच बोलू शकतो, कारण माझी जी बॅक आहे ना, लोअर बॅक, ती थोडी चांगली आहे. म्हणजे अप्पर बॅक चांगली का नाही वाटत, कारण तो जो एरिया आहे ना ट्रॅपेजियसचा तो जास्त आहे आणि त्यात शोल्डर छोटे आहेत, त्याच्यामुळे ते थोडा इनबॅलन्स वाटतं आणि मला ते आवडत नाही ॲक्च्युली. पण काय करू, आता बनवण्याचा प्रयत्न करतोय. ती बॅक मोठी आहे त्याच्यामुळे माझे शोल्डर्स आणि चेस्ट छोटी वाटते. बट एनिवेज 20 reps फर्स्ट सेट. अप. आता वर्किंग सेट 10, 10, 12.5 बस. नाहीतर मग जास्त हेवी घेतला ना तर हा शोल्डर जॉईंट आहे ना, हा पेन करायला लागतो. मग ते मला असं वाटतं की माझ्या मसल्सवरती कमी, त्या जॉईंटवरती जास्त प्रेशर येतो आहे. तशा कमी वेटने जास्त रेपिटेशन मारलं तर ते चांगला पंप पण देतं आणि एक्सरसाइज पण ती चांगली होते ना, मुवमेंट होते आणि माइंड मसल कनेक्शन बनवताना येतो चांगला. आता याच्यामध्ये नुसता जर्क मारावा लागतो जास्त हेवी वेट असेल तर. पहिला देऊ नको सपोर्ट लागला. पाच घ्या. फाय मोर. 7.5. Up. Dead. अरे भाई, अजून एक सेट आणि बस. थोडेसे पोस्टीरियर डेल्टॉइड मग संपणार भाई.
वर्कआउट. लेफ्ट वाला शोल्डर थोड़ा छोटा है. इनबॅलन्स, मसल इनबॅलन्स सगळ्यांच्याच बॉडीमध्ये असतो. माझ्या तरी आहे, काय कायांच्यात नसतो. बिचारे गिफ्टेड असतात. 15 के जी जाईल, पण प्रॉब्लेम असा आहे ना, तो शोल्डर जॉईंट दुखला तर परत इश्यू आहे. ठीक आहे, 12.5च मारतो. मॅक्स रेप सीट करतो. फो वेट 5 kg ओनली. ओके, आता जर आपण ग्रिप ही वाली नॅचरलवाली ठेवली ना तर जास्त हेवी वेट लिफ्ट करू शकतो. आणि जर तीच प्रोन ग्रिप ठेवलीत ना तुम्ही तर थोडाफार तो आयसोलेट होतो पोस्टेरियर डेल्टॉइड. तर मी काय करतो, एकदम कमी वेट घेऊन आहे ना, पहिल्यांदा याचे रेप्स करून घेतो मी 15 ते 20. आय मीन ब्लड फ्लो घेऊन येतो चांगला त्याच्यामध्ये, कारण त्याचा एक पण सेट नाही ना केला आहे, म्हणून वॉर्मअप सेट आहे. आणि हा तुम्ही जवळजवळ 2.5च्या डंबलवरती पण चांगला ट्रेन करू शकता या एक्सरसाइजने. Nice. Fuck. दोन सेट करेन हार्डली. मी वर्कआउट संपवून नाही आता, कारण पंप पण गेलेले होते. बघू शकता तुम्ही पडले वगैरे सगळी बॉडी किती किती येतं किती कोण जाणार. हो मित्रांनो, 3 सेट फक्त केलेले आहेत. तुम्ही मला एवढे सेट कमी का? ॲक्च्युली ना मी जेव्हा बॅक मारतो ना तेव्हा मी माझे रिअर डेल्ट्स जास्त ट्रेन करतो. कारण जेव्हा आपण बॅकचा वर्कआउट करतो ना त्यावेळेला रिअर डेल्ट्स जास्त इन्वॉल्व असतात आणि ते पंप पण होतात. त्याच्यामुळे
जर त्या टायमाला आपण 6 ते 8 सेट मारले ना तर कंप्लीट ट्रेनिंगच होऊन जाते त्या याची पोस्चर डेल्टॉइडची. ओके, बाकी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि कॅमेरा नवीन आहे जो दीपेशने सरप्राईज दिलेला. ओके, तर थँक्यू मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपली चालू आहे बॉडी बिल्डिंगची प्रेप, लीन गेनिंग, त्याच्यामुळे व्हिडिओ अशाच येत राहतील. व्हिडिओ बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर रात्री मस्त टाईम काढून घ्या, अर्धा पाऊण तास असा. व्हिडिओ मोठ्या मोठ्या येणार आहेत, इन्फॉर्मेटिव्ह येणार आहेत. मस्त बसून मील खात खात चिल मारत एन्जॉय करा व्हिडिओ. ओके, चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मजबूत बना, मजबूत. आणि बॉडी आहे ना आता दिवसेंदिवस चेंज होत जाणार. चलो बाय.